मिरजेत महिलेस जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मिरजेत दोघांवर गुन्हा दाखल। आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पदाधिकारी अभिजित हारगे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत 30 वर्षीय पीडित महिलेने पोलिसात दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। या घटनेमुळे मिरजेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मिरजेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथे सासरी राहते। दिनांक 18 जून रोजी रात्री 12:30 वाजता मिरजेत बौद्ध विहाराच्या पुढे कमानीजवळ अभिजित मल्लिकार्जुन हारगे राहणार बुधवारपेठ मिरज व आकाश राजू कांबळे वय 30 राहणार वेताळनगर मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिचा विनयभंग केल्याची पीडित महिलेची तक्रार आहे। अभिजित हारगे व आकाश राजू कांबळे यांनी तिच्या आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्यासाठी महिलेस बारामतीहून मिरजेत बोलावून घेतले। मिरजेत आल्यानंतर दोघांनी जातीवाचक बोलून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने महात्मा गांधी चौक पोलिसात दिली आहे। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा हे करत आहेत।